नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर बोरकर। आज आपल्याला मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचे प्रकरण असलेलं वर्णमाला हे प्रकरण बघणार आहोत। तर सर्वात आधी आपण वर्णमाला वर्णमाला म्हणजे काय ते आपण बघणार आहोत। तर लक्षात असू द्या की वर्णमाला म्हणजे काय। आपण भाषा शिकताना ज्या वर्णाचा वापर करतो त्या मूळ वर्णाच्या मालिकेला आपण वर्णमाला असे म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ आपल्या वर्णमालेमध्ये जेवढे वर्ण आहेत त्या सर्व वर्णा मिळून जी एक मालिका बनलेली आहे त्याला आपण वर्णमाला असे म्हणतो। आज वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। ते 52 वर्ण कोणकोणते सर्वात आधी आपण ते पाहून घेऊ, मग त्याचे वर्गीकरण करू। तर 52 वर्णामध्ये लक्षात असू द्या की 52 वर्ण कोणकोणते आहेत। सर्वात आधी तुम्ही पहिलीपासून तर आतापर्यंत हेच वर्ण बघत आलेले आहात, परंतु त्यामध्ये तेव्हा एवढे डीप मध्ये किंवा खोल भागापर्यंत त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला नाही, तर आपण फक्त आजपर्यंत वरवर अभ्यास केलेला आहे। तर येत्या स्पर्धा परीक्षेला त्यामध्ये भरपूर आतमध्ये पर्यंत विचारलेला आहे, म्हणून आज आपण वर्णमालेमध्ये अ पासून तर ज्ञ पर्यंत पूर्ण पाहणार आहोत। लक्ष द्या, सर्वात आधी वर्णमालेमध्ये 52 वर्ण असून आपण 52 वर्ण लिहून घेऊ, त्यानंतर त्याचे वर्गीकरण करू। तर अ आ लहानी, मोठी, लहान उ, मोठा उ, रु, लू, ए, ऐ, ओ, आ, औ असे एकूण 14 स्वर आहेत। म्हणजे आपण 14 वर्ण लिहिलेले आहेत। त्यानंतर लक्षात असू द्या 14 वर्ण लिहिल्यानंतर पुन्हा 2 वर्ण आहेत, आहा। त्यानंतर क, ख, ग, घ, आपण याला म्हणतो अंग, परंतु याचा उच्चार आहे न चा, उच्चार आहे न चा। दुसरी ओळ च, छ, ज, झ, याला इ सुद्धा म्हणतात, परंतु उच्चार स्थान त्याचा न च आहे। त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ आणि न, याला आपण मोठा न सुद्धा म्हणतो। त्याच्यानंतर त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ आणि म। हे झाले तुमचे 25 वर्ण। म्हणजे आपण आधी सर्वात आधी 14 लिहून घेतले, त्यानंतर 2, आता 25। आता उरलेले लिहून घ्यायचे आहे। तर मी इकडे लिहितो य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श आणि न्य।
तुमचे 52 वर्ण झालेले आहेत. म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. त्या 52 वर्णाची मांडणी आपण केलेली आहे. सर्वात आधी मांडणी करताना काय केलेलं आहे आपण तर लक्षात असू द्या. अ पासून तर ज्ञ पर्यंत, अ पासून तर ज्ञ पर्यंत असे एकूण 52 वर्ण घेतलेले आहे. 52 वर्णामध्ये लक्ष असू द्या की त्याची मांडणी जी केलेली आहे ते कोणत्या पद्धतीने आहे तर अ आ इ ई उ ऊ ऋ लू ॲ ए ऐ ओ आ आणि औ असे तुमचे हे 14 जे एका लाईन मध्ये मांडलेले आहेत. लिहिते वेळेस सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने लिहायचं आहे. जे 14 हे तुमचे लिहिलेले आहेत वर्ण त्यांना स्वर असे म्हणतात. त्यांना स्वर असे म्हणतात. दुसऱ्या ओळीमध्ये आपण आणि आहा लिहिलेले आहे ते आहेत स्वरादी. त्यानंतर क ख ग घ अंग. आपण सर्वांना हे शब्द परिचित आहेत परंतु तुमच्यापैकी काही लोकांना पाठांतर आहेत, काही लोकांना पाठांतर नाही. अगर आपण यामध्ये हे शब्द आधी 5वी पासून तर 7वी पर्यंत पाठांतर केले असते, व्यवस्थित समजून घेतलं असतं तर आज हा त्रास झालेला नसता. परंतु आपण याआधी कधीही विचार केला नाही की भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतील किंवा काही मिळेल. म्हणून आपण कधीच ह्या पद्धतीचा अभ्यास केलेला नाही आणि आपण फक्त समजून घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आता आपल्याला यामध्ये 52 वर्ण आणि त्यांचे उच्चार स्थान सोबत त्यांचं उच्चार कुठं केलेला आहे, त्यांचं स्थान काय आहे हे सर्व आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्या लाईन मध्ये बघितलं आपण एका लाईन मध्ये स्वर लिहून घेतलेले आहे, दुसऱ्या लाईन मध्ये स्वरादी आणि खाली पूर्ण जे तुमचे 36 दिलेले आहेत ते तुमचे व्यंजन लिहून दिलेले आहे. व्यंजनामध्ये सुद्धा प्रकार आहेत परंतु व्यंजन लक्षात घ्या. तुमचे क ची लाईन, च ची पूर्ण लाईन, ट ची लाईन, त ची लाईन, प ची लाईन, य र ल व श श स ह अ श आणि ज्ञ असे एकूण मराठी वर्णमालेमध्ये तुमचे 52 वर्ण आहेत. मराठी वर्णमाले 52 वर्ण आहेत. भरपूर काही पुस्तकामध्ये हेच वर्ण तुम्हाला 50 सुद्धा दिलेले असतील. परंतु एक लक्षात असू द्या की मराठी पाठ्यपुस्तकालयामध्ये 2009 नुसार तुम्हाला 52 वर्ण सांगितलेले आहेत आणि ते 52 वर्ण ह्या पद्धतीने दिलेले आहेत. तुम्हाला हे 52 वर्ण तुम्ही तुमच्या बुकवर लिहू शकता किंवा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. यानंतर आपण या 52 वर्णाचे वर्गीकरण करणार आहोत. वर्गीकरण कशा पद्धतीने केलेले आहे ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे. परंतु सर्वात आधी तुम्हाला वर्णमालेची व्याख्या लिहून घ्यायची आहे. वर्णमालेची व्याख्या काय आहे ते समजून घ्या. आपण भाषा शिकताना ज्या वर्णाचा वापर करतो त्या वर्णाच्या मालिकेला, त्या मूळ वर्णाच्या मालिकेला आपण वर्णमाला असे म्हणतो. तर आज आपण वर्णमालेमध्ये पूर्णपणे त्याचे वर्गीकरण बघू. हेच 52 वर्ण आहेत परंतु त्याची विभागणी केलेली आहे. त्याची विभागणी केलेली आहे तर ती कशा पद्धतीने आहे ते बघून घेऊ. तर याची विभागणी म्हणजे वर्णमालेची विभागणी 3 गटात विभागणी केलेली आहे. किती गटात केलेली आहे? 3 गटात. सर्वात आधी पहिला गट आहे स्वर. सर्वात आधी पहिला गट आहे स्वर. दुसरा गट आहे स्वरादी. दुसरा गट आहे स्वरादी. तिसरा गट आहे व्यंजने. परवर्ण आणि त्यालाच म्हणतात स्वरांत. व्यंजने, परवर्ण किंवा त्याला तिसरं नाव आहे स्वरांत. म्हणजे लक्ष द्या वर्णमाला जे 52 अक्षराची तुमची वर्णमाला आहे त्या 52 अक्षराच्या वर्णमालेला 3 गटामध्ये विभागणी केलेली आहे. किती गटामध्ये? 3 गटामध्ये. पहिला गट आहे स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा
व्यंजने, त्यालाच आपण परवर्ण म्हणतो किंवा स्वरांत असे सुद्धा म्हणतो. तर मराठी वर्णमालेमध्ये जे वर्णमाला आहे ती किती अंकाची आहे? 52 अंकाची. मग 52 अंकामध्ये विभागणी कशी केलेली आहे तर लक्ष द्या. स्वर आहेत तुमचे 14. स्वर किती आहेत? 14. स्वरादी आहेत 2 आणि व्यंजने आहेत 36. व्यंजने आहेत 36. यामध्ये लक्षात असू द्या, काही पुस्तकामध्ये 34 दिलेलं आहे, काही पुस्तकामध्ये 36 दिलेलं आहे. याच्या मला गोंधळ अजूनही क्लिअर झालेला नाही, म्हणून याच्यामध्ये निश्चितपणे 34 द्यायचे की 36 द्यायचे उत्तरामध्ये आताही शंका आहे. परंतु माननीय बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये सध्या तरी 36 व्यंजने दिलेले आहेत. तर लक्ष द्या, 52 वर्णाची विभागणी केली आपण. स्वर 14, स्वरादी 2 आणि व्यंजने 36, म्हणजे 14 + 2 16 आणि 36 म्हणजे झाले तुमचे 52. आता ह्या पद्धतीने आपण लिहून घेतल्यानंतर यामध्ये लक्षात ठेवा 14 स्वर आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजने परवर्ण आणि स्वरांत 36 आहेत. ह्या 36 याच्यामध्ये सुद्धा उपप्रकार पडलेले आहेत. म्हणजे वर्णमालेचे 3 प्रकार आपण यांना म्हणू शकतो किंवा 3 विभाग म्हणू शकतो. त्या 3 विभागामध्ये आता सर्वात आधी आपण घेऊ स्वर. स्वर बघा किती आहेत? 14 आहेत. त्या 14 स्वरांना स्वरांचे 4 प्रकारामध्ये, स्वरांच्या 4 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. तर सर्वात पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये ऱ्हस्व. पहिला प्रकार आहे ऱ्हस्व. दुसरा प्रकार आहे दीर्घ. बघा सोपी आहे. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त, संयुक्त स्वर. आणि चौथा प्रकार आहे इंग्रजी भाषेतून आलेले स्वर किंवा इंग्रजी स्वर. चौथा प्रकार काय आहे? इंग्रजी स्वर. म्हणजे 52 वर्णांपैकी 14 वर्ण हे तुमचे स्वर आहेत. त्याच्यामध्ये त्या 14 वर्णाला 4 गटात विभागणी केलेली आहे. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. स्वरांचे प्रकार तुम्हाला प्रश्न विचारला जातो, स्वरांचे प्रकार किती? तर स्वरांचे प्रकार तुमचे 4 आहेत. स्वरांचे प्रकार किती आहेत? 4 आहेत. पहिला प्रकार आहे ऱ्हस्व. आता ऱ्हस्व स्वरामध्ये काय काय आहे ते बघून घेऊ. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी यांची विभागणी करायला गेले किंवा सांगायला गेले तर ऱ्हस्व स्वर मध्ये 5 स्वर येतात, दीर्घ स्वर मध्ये 3 आहेत, संयुक्त स्वर मध्ये 4 आहेत आणि इंग्रजी भाषेतून आलेले स्वर हे तुमचे 2 आहेत. म्हणजे 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 2 14. म्हणजे 14 स्वरांची विभागणी ह्या 4 प्रकारात केलेली आहे. ती कशा पद्धतीची आहे ते आधी सर्वात आधी बघून घेऊ आपण. 5 स्वर कोणते? ऱ्हस्व म्हणजे लहान उच्चाराचे, पुढे आपण त्याचे बघणार आहोत. परंतु एक शॉर्टकट मध्ये ऱ्हस्व म्हणजे लहान उच्चार स्थानाचे स्वर आहेत. त्यामध्ये बघा काय काय येते. लहान ई, लहान उ, ई उ. त्याच्यानंतर रू आणि लू असे 5 स्वर हे तुमचे ऱ्हस्व स्वरामध्ये येतात. दीर्घ स्वरामध्ये लक्ष द्या. आ, मोठा उ, मोठी हे 3 स्वर हे तुमचे दीर्घ स्वरामध्ये येतात. नंतर संयुक्त स्वर. संयुक्त म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त स्वरांनी मिळून बनलेले स्वर म्हणजे तुमचे संयुक्त स्वर. ते नंतर कसे बनलेले आहेत ते नंतर बघू. सर्वात आधी आपल्याला कोण ते वर्ण कोणत्या विभागात गेलेले आहेत ते आधी बघायचं आहे. तर सर्वात आधी संयुक्त स्वर म्हणजे काय तर तुमचा ए, ऐ, ओ आणि औ. ए, ऐ, ओ, औ. त्याच्यानंतर आहे इंग्रजी स्वर. कोणते आहेत? इंग्रजी स्वर म्हणजे इंग्रजी भाषेतून घेतलेले आपण स्वर आहेत. ते आहे ऍ आणि अ. ऍ आणि अ असे तुमचे स्वर हे 14 आहेत. 14 स्वरांची आपण विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे वर्णमालेचा, तो म्हणजे तुमचे स्वरादी. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. एकदम सोपी आहे. 2 स्वरादी म्हणजे कोणते तर आणि आहा. त्यालाच नाव आहे सर्वात आधी आहे तुमचा अनुस्वार. सर्वात आधी काय आहे? अनुस्वार. तर डोक्यावर टिंब म्हणजे लिहिण्याची पद्धत ह्या पद्धतीची आहे आणि त्याला म्हणतात अनुस्वार. त्याला काय म्हणतात?
अनुस्वार. त्याच्यानंतर आहे आहा. आहा ह्या पद्धतीने लिहिला जातो. याला म्हणतात विसर्ग. याला म्हणतात विसर्ग. असे तुमचे हे झाले स्वरादी 2. आता महत्वाचं प्रकरण आहे किंवा महत्वाचा प्रकार आहे तुमचा, तो म्हणजे व्यंजने. सर्वात जास्त आहे आणि सर्वात महत्वाचे सुद्धा आहे. महत्वाचे म्हणता येणार नाही कारण सर्वच 52 वर्ण महत्वाचे आहेत, परंतु यामध्ये जास्त दिलेले आहे आणि स्वर कमी आहेत आणि स्वरादी सुद्धा कमी आहेत. तर व्यंजने आहेत तुमचे एकूण 36. व्यंजने किती आहेत? एकूण 36. आता यामध्ये व्यंजने, परवर्ण किंवा स्वरांत याचे प्रकार अगर विचारले गेले तर प्रकार हे आहेत 6. किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. व्यंजने, परवर्ण किंवा स्वरांताचे प्रकार विचारले गेले तर 6 प्रकार आहेत. परंतु काही ठिकाणी असं लक्षात येते की स्पर्श व्यंजन गटामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत आणि ते 3 उपप्रकार सुद्धा मोजले जातात, तेव्हा ते प्रकार जास्त होतात. परंतु ते उपप्रकार न मोजता अगर विचार केला तर प्रकार हे फक्त 6 आहेत. सर्वात पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने. सर्वात पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने हे एकूण 25 आहेत. स्पर्श व्यंजने किती आहेत? एकूण 25 आहेत. तर सर्वात आधी आपण स्पर्श व्यंजने बघून घेऊ कोणकोणते आहेत. एकदम सोपी आहे स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनामध्ये सर्वात आधी समजून घेतलेले लक्षात घ्या, स्पर्श व्यंजनाचे 3 गट पडतात. स्पर्श व्यंजनाचे 3 गट पडतात. पहिला आहे कठोर, दुसरा आहे मृदू आणि तिसरा आहे अनुनासिक. तिसरा आहे अनुनासिक. त्यालाच दुसरं नाव आहे, त्यालाच दुसरं नाव पर सवर्ण. त्यालाच दुसरं नाव काय? पर सवर्ण असे सुद्धा म्हणतात. म्हणजे लक्षात द्या, इकडे व्यंजनाला परवर्ण म्हणतात तर तुमच्या अनुनासिकांना पर स्वर्ण असे म्हणतात. तर कठोर, मृदू आणि अनुनासिक स्पर्श व्यंजनाचे असे 3 उपप्रकार सांगितलेले आहेत. तुमचे स्पर्श व्यंजन आहेत 25. आता ते कोणकोणते आहेत सर्वात आधी ते आपण लिहून घेऊ. तर यामध्ये लिहिण्याची एक सर्वात सोपी पद्धत आहे, ते म्हणजे लक्षात ठेवा, क पासून तर प पर्यंतच्या तुमच्या 5 लाईन तुम्हाला लिहायच्या. सर्वात आधी पहिली लाईन क ख. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा, व्यंजने लिहिताना ते कधीही लंगडी लिहायची असतात. ते कधीही लंगडी लिहायची असतात. तर क ख, दुसरे ग घ आणि इकडे आहे न्य म्हणजे अंग आपण असे म्हणतो. ही झाली तुमची पहिली लाईन. दुसरी लाईन च छ, मृदू मध्ये येणार ज झ, इकडे येणार न्य म्हणजे इय आपण असे म्हणतो. त्याच्यानंतर ट ठ, दुसऱ्या लाईन मध्ये ड ढ आणि इकडं न. सोबत लिहिते वेळेस त थ द ध आणि नळाच्या न. शेवटची लाईन आहे प फ ब भ म. म्हणजे लक्ष द्या की तुम्ही जे क या वर्गाची लिहिली त्यावेळेस क पासून ग पर्यंत लिहिताना पहिले दोन शब्द म्हणजे क आणि ख हे तुमचे कठोर व्यंजनामध्ये येत आहेत, ग आणि घ हे मृदू व्यंजनामध्ये येत आहेत आणि शेवटचा अंग हा तुमच्या अनुनासिकामध्ये येत आहे. म्हणजे समजण्यासाठी सर्वात सोपी
जी लाईन दिलेली आहे पहिली लाईन म्हणजे दोन वर्ण, सुरुवातीचे दोन वर्ण किंवा दोन व्यंजने कठोर व्यंजनामध्ये येतात, दुसरे दोन वर्ण हे मृदू व्यंजनात येतात आणि सर्वात शेवटचा वर्ण हा तुमच्या अनुनासिकामध्ये येतो. म्हणजे समजून घेण्यासाठी तुमचे कठोर व्यंजने आहेत 10, मृदू व्यंजने 10 आणि अनुनासिके किती आहेत 5. अनुनासिके तुमचे 5 असे एकूण 25 काय स्पर्श व्यंजने आहेत. असे एकूण तुमचे 25 स्पर्श व्यंजने आहेत. त्यांची विभागणी करून दिलेली आहे की काय तर क ख च छ ट ठ त थ आणि प फ असे हे स्पर्श व्यंजनामधील कठोर व्यंजने. तुम्हाला प्रश्न विचारला जातो कठोर व्यंजने किती, तर कठोर व्यंजने किती आहेत तर 10 आहेत. आणि कठोर उच्चार स्थानाचे व्यंजने विचारले, जेव्हा उच्चार स्थान हा शब्द आला तर उत्तर 13 लिहायचे आहे. त्याच्यामध्ये तुमचे उष्मे व्यंजने म्हणजे श श आणि स हे 3 व्यंजने सुद्धा कठोर उच्चार स्थानामध्ये येतात. म्हणून जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला गेला की कठोर व्यंजने किती तर 10 आणि कठोर उच्चार स्थानाचे व्यंजने किती असं विचारलं गेलं तर 13 उत्तर लिहायचं आहे. पुढे बघू आपण. स्पर्श व्यंजन झाल्यानंतर तुमचे यामध्ये आणखी प्रकार पडतात. पहिला प्रकार त्याला व्यंजनामध्ये स्पर्श व्यंजन. दुसरा प्रकार आहे तुमचा अर्धस्वर. दुसरा प्रकार काय आहे अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे काय तर अर्धस्वर 4 आहेत. अर्धस्वर किती आहे 4 आहेत. य र ल व किती आहेत अर्धस्वर 4 आहेत. य र ल आणि व. अर्धस्वर का बरं म्हटलेलं आहे, स्पर्श व्यंजने का बरं म्हटलेले आहे, ह्रस्व दीर्घ संयुक्त इंग्रजी हे आपण पुढील लेक्चरला बघू. सर्वात आधी आपल्याला काय करायची आहे तर त्याची विभागणी करायची आहे. कोणते स्वर कुठे येतात ते आधी बघायचे आपल्याला. तर आपण स्पर्श व्यंजने घेतले, अर्धस्वर घेत आहोत. अर्धस्वर किती आहे तुमचे 4 आहे. य र ल व. त्याच्यानंतर आहे उष्मे. त्याच्यानंतर आहे उष्मे. उष्मे व्यंजने 3 आहेत. उष्मे व्यंजने तुमचे 3 आहेत. 3 मध्ये कोणकोणते आहेत ते बघून घ्या. तुमच्या ते शाळेचा स, षटकोन स आणि सस्सा स ही झाले तुमचे उष्म व्यंजने. त्याच्यानंतर आहे तुमचा महाप्राण. नंतरचा प्रकार आहे महाप्राण. आता महाप्राण हा एकच आहे. महाप्राण तुमचा किती आहे 1 आहे. हो, परंतु परीक्षेला विचारलं गेलं की मराठी वर्णमालेमध्ये महाप्राण किती, तर उत्तर आहे 14. ते उत्तर कसे 14 आहे तर पुढे आपण जेव्हा महाप्राण घेऊ व्यंजनामध्ये महाप्राण बघू तेव्हा आपण बघणार आहोत. परंतु महाप्राण हा एक ह आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा नवीन दुसरा प्रकार आहे द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण. द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण किंवा त्यालाच म्हणतात स्वतंत्र. त्यालाच म्हणतात स्वतंत्र व्यंजन. स्वतंत्र व्यंजन आहे तुमचं ळ. स्वतंत्र व्यंजन आहे तुमचं ळ. म्हणजे स्पर्श व्यंजने अर्धस्वर उष्मे महाप्राण द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण किंवा स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण काय तुमच्या ळ, त्याला द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण असे म्हणतात. आणि शेवटचा तुमच्या वर्णाचा व्यंजनाचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने. आता एक लक्षात द्या की इकडे आपण बघितलं होतं संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती आहे 4 आणि इकडे संयुक्त व्यंजने विचारले तर संयुक्त व्यंजने आहेत 2. संयुक्त व्यंजने म्हणजे काय तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनापासून बनलेले व्यंजन म्हणजे संयुक्त व्यंजन होय. संयुक्त व्यंजन 2 आहे. पहिला आहे श आणि दुसरा आहे ज्ञ. संयुक्त व्यंजन किती आहेत श आणि ज्ञ. असे 52 वर्णाची वर्णमाला तुमची विभागणी करून देण्यात आलेली आहे. लक्ष द्या वर्णमाला. वर्णमाला म्हणजे काय तर आपण भाषा शिकताना
ज्या वर्णाचा वापर करतो त्या वर्णाच्या मूळ मालिकेला आपण वर्णमाला असे म्हणतो. वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. वर्णाचे 3 प्रकार म्हणून आपण किंवा 3 गटात विभागणी केलेली आहे. सर्वात आधी स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजने, त्यालाच आपण परवर्ण किंवा स्वरांत असे म्हणतो. स्वर दिलेले आहेत 14, स्वरादी 2 आणि व्यंजने आहेत 36. स्वरांचे 4 गटात विभागणी केलेली आहे. पहिला गट आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. ऱ्हस्व स्वरामध्ये 5 स्वर, दीर्घ स्वरामध्ये 3 स्वर, संयुक्त स्वरामध्ये 4 स्वर आणि इंग्रजी भाषेतून आलेल्या स्वरामध्ये 2 स्वर. संयुक्त ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत ते समजून घेऊ. अ, ई म्हणजे लहान ई, लहान उ, रू आणि लू. दीर्घ स्वरामध्ये 3 दिलेले आहे, आ, उ आणि ई. मोठा उ आणि मोठी ई हे दीर्घ मध्ये येत आहे. आचा उच्चार सुद्धा दीर्घ आहे. त्याच्यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर 4 आहेत, ए, ऐ, ओ, औ. इंग्रजी भाषेतून आलेले स्वर 2 आहेत, या आणि आ. त्याच्यानंतर स्वरादी. स्वरादी आहे अम आणि आहा. अम म्हणजे अनुस्वार आणि आहा म्हणजे 2 कोड्यामध्ये येतात, त्याला म्हणतो आपण विसर्ग. त्याच्यानंतर व्यंजने 36 दिलेले आहेत. 36 व्यंजनाची विभागणी केलेली आहे. 36 व्यंजनाच्या विभागणीमध्ये लक्ष द्या. स्पर्श व्यंजने 25, त्याची 3 गटात विभागणी केलेली आहे. कठोर, मृदू आणि अनुनासिके. अनुनासिकेला दुसरं नाव आहे परसवर्ण. काय नाव आहे? परसवर्ण. तर लक्ष द्या, कठोर व्यंजनामध्ये 10 आहे, मृदू व्यंजनामध्ये 10 आणि परसवर्ण किंवा अनुनासिके 5 आहेत. म्हणजे स्पर्श व्यंजने 25, त्याचे 3 उपप्रकार पडतात, कठोर, मृदू आणि अनुनासिक. कठोर 10, मृदू 10 आणि अनुनासिक 5. ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. क ची लाईन घेतली, सुरुवातीचे 2 अक्षर कठोर, दुसरे 2 अक्षर मृदू आणि तिसरे 2 शेवटचा अक्षर म्हणजे हा तुमचा अनुनासिक आहे. अनुनासिकेमध्ये 25 म्हणजे क पासून तर प पर्यंतची पूर्ण लाईन घ्यायची आहे. त्याच्यानंतर अर्धस्वर. अर्धस्वर 4 आहे. कोणकोणते 4 अर्धस्वर आहेत? य, र, ल, व. उष्मे. उष्मे 3 आहेत, श, श आणि स. म्हणजे शाळेचा श, षटकोन श आणि सस्सा स. त्याला उष्मे काय बरं म्हटलेले आहे? तर त्यांचा उच्चार करताना तुमची उष्णता म्हणजे उच्चार करताना उष्णता ही बाहेर निघली जाते, म्हणून त्याचे उष्मे असं म्हटलेले आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत. महाप्राण ह आहे. त्याच्यानंतर द्रविडियन भाषेतून आलेला वर्ण किंवा स्वतंत्र वर्ण हा एक सुद्धा आहे ड. आणि शेवटचा आहे संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने आहेत 2, ते आहेत श आणि ज्ञ. अशा प्रकारे तुमची इथं 52 वर्णाची वर्णमाला, 52 वर्णाची वर्णमाला संपलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला वर्णमाला पाठांतर करायची आहे. ज्या पद्धतीने लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वर्णमाला पाठांतर केले तर तुम्ही तुमचे मार्क चुकणार नाही याची मी शाश्वती घेतो. यानंतर वर्णमालेची विभागणी कशा पद्धतीने झाली, त्याला ऱ्हस्व स्वर का म्हटलेले, स्वर का म्हटले, स्वरादी का म्हटले, व्यंजने का म्हटले, त्यांची व्याख्या काय हे आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.